बाय मदतीला माणसं आहेत, तुला इकली नाही करायला लागायचं का? आल्यावर सांगा मग मला. बाय आणि पाटलीन बाय बी असेल मदतीला. ते काम थोडीच करणार आहे, उलट तुम्हीच त्यांच्या मदतीला आला आहे. ते बी आहेत म्हणा. ए बाळू, अरे मला एक समजेना, त्या पाटलिनीच्या पोराला एक तर लगीन करायचंच नाहीये आणि तो कसा आहे ते तू सांगितलेलंच आहे. आणि त्याला कोणी पोरगी बी द्यायला तयार नाही, आणि मग तरी बी त्याचं लगीन कसं काय होईल रे? माझं मी बघून घेईन, तुला काय करायचंय? अरे नाही, असंच विचारलं. काय विचारू नग, मी आहे ना, रेणुका आहे. हा रेणुका. कोण रेणुका? रेणुका देवी. अयो, अरे मग काय तू देवीला सांगणार आहे काय? वय तुम्ही सांगत नाही का देवाला काय? तसंच मी बी सांगणार आहे. हा तसं आहे. तुमचं चालू द्या, माणसं आल्यावर धाडा त्यासनी, त्यावर मी तयारी करायला घेते. वय ए तात्या, तू मध्ये मध्ये कशाला बडबडतोस रे? अरे बाबा, माहिती असलेली बरी म्हणून विचारतो मी. हा, आणि माहिती असून काय करायचं? तर इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं. अरे नाही रे, तस करीत नाही आता म्या. तात्या हे बघ, जेव्हा हे बंद करशील ना तेव्हा तुझ्या लग्नाचं योग येईल. हा खरं सांगतो बाळू? वय वय मग आजपासून पण हा इकडचं तिकडं अजिबात करायचं नाही आता. ते पंच काय म्हणतोय रे? अरे काय ते पंच? ते म्हणला बाळूकडे जाऊ नको, मी तुला इथं पोरगी बघून देतो, तुझं लगीन करून देतो आणि परत तुला पैक बी देतो. मला नाही भरोसा त्याच्यावर. येडा येते पंच. तू काय सुधारायचं नाही बघ. आयो काय ग, कसला विचार करते हास? बाळूचाच की. आता काय केलं त्यांनी? काय केलं नाही, पर त्याचं काय चाललं आहे याचा विचार करते. काय चाललं आहे म्हणजे? अगं, कुणाच्या पोराचं लगीन ठरत नाही म्हणून ते बाळूकडे येतात. ह्यो त्यासनी घेऊन चालला आहे. काय चाललं काय आहे ते तर मला बी काही ठाव नाही बघ. मलाच कवा कवा कोडं पडतं असं. कोड पडण्यागतच हाय हे समज. ह्यो तिथं जाऊन काय करणार आहे? चिमित्कार करणार आहे का काय? कोण समजतोय कोण हे सौताला? नाही तर काय, घरच्यांचं राहिलं बाजूला आणि बाकीच्यांचं चाललं आहे. आणि मी काय बोलायला गेले की माझ्या कामात ध्यान देऊ नगस असं म्हणलं की झालं समज. तिकडं नेऊन काय करणार आहे बाळू? काय ठाऊ, नको तो डोसक्याला ताप आहे. आता जो लगीन करायचंच नाही म्हणतो, त्याचं लगीन तरी कसं होणार आहे बरं? वयच की. अनेकदा तिकडं जाऊन आले आणि तरी बी लगीन नाही झालं तर लोक आपल्या दारावर येतील की त्याने फसवलं म्हणून. होय, मला तर काय बी समजना झालं आहे बघ. लोक बी काय काय घराने घेऊन येतात. पर लोक येतात कशी? काय ठाव, एकाला एक जोडून येत असतील. भय ग, पर काम भत असले बिगर कोण कशा पाहिजे येईल? हं, अगं एक दोन डाव झालं म्हणजे का ठाण मांडून बसत आहे वय? एक दिवस अंगलट येईल तेव्हा समजली असणे. काय बनणार आहे कुणास ठाव. तू एक काम कर, तिकडं गेलीस की त्याच्यावर नीट ध्यान ठेव आणि काय काय होतंय ते सांग मला. काय ध्यान ठेवून काय होणार आहे? त्यासनी पाहिजे तेच करणार आहे. ते पुढचं पुढं बघू आपण काय करायचं ते. तू ध्यान तर ठेव. काय